श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आहे 1 जानेवारी 2026। नवीन वर्षामध्ये म्हणजे 2026मध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे आणि नवीन इंग्रजी वर्ष 2026चं स्वागत आपल्याला कुठल्या सेवा करून करायचं आहे आणि आज दिवसभरात ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आज दिवसभरात आपण करत असलेल्या ज्या सेवा आहेत त्याचं काय महत्त्व आहे ते आधी सांगते। आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक सेवा करत असतो, पण प्रश्न असा आहे की या सेवांचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो? या छोट्या छोट्या सेवामुळे खरंच पुण्य मिळतं का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्यापासून दिवसभरातील जे आपण वागणूक आहे, विचार, आचरण आहे आणि रात्री झोपण्यापर्यंत आपण जे काही करतो त्या प्रत्येक सेवेचं आध्यात्मिक महत्त्व, त्यामुळे मिळणारं लाभ आणि या सेवांमुळे जीवनात कशी शांती, समाधान आणि प्रगती येते हे तुम्हाला सेवा केल्यानंतर नक्की कळणार आहे। सेवा म्हणजे केवळ देवळात जाऊन केलेली पूजा नव्हे, तर आपली भावना, आपले विचार आणि आपलं कृत्य हे देखील सेवा आहेत। जर आपण दिवसभर योग्य भावनेने सेवा केल्या तरी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं आणि नकळतपणे आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू लागतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही रोज करत असलेली एखादी छोटी कृती तुमच्या आयुष्याला मोठं वळण देऊ शकते। तर चला तर मग सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सेवांचं गूढ रहस्य आज आपण एकत्र उलगडूया। वर्षभर आरोग्य, प्रकृती ठणठणीत राहावी व शरीर निरोगी राहण्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर मराठी किंवा संस्कृत रुद्र व महामृत्युंजय मंत्र किंवा शिवकवच किंवा शिवमहिमन स्तोत्राचा अभिषेक करून ते तीर्थ आपण प्रत्येक आपल्या कुटुंबातील व्यक्तीने हे घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये चांगला बदल तुम्हाला दिसणार आहे, धनसंपदा आपली वाढणार आहे। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर श्रीसूक्त, ललिता सहस्रनाम, षोडशी मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर गायत्री मंत्र जप करून अभिषेक करून पांढरी फुलं तुम्हाला वाहायची आहेत श्रीयंत्रावर। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्तीवर आपल्याला श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवमान सूक्ताचा अभिषेक करायचा आहे। आज आहे गुरुवार, त्यामुळे आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्या सर्वांना करायचा आहे अभिषेक। आणि किती चांगला योग आलेला आहे की आज आहे गुरुवार, त्यात आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात आपली स्वामीनामाने होत आहे। तसा दररोजचा दिवसही स्वामीनामानेच आपला सर्वांचा सुरू होतो आणि संपतो देखील। त्यानंतर अब्जचंडी अंतर्गत आपला जो आपण जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो ते दुर्गा सप्तशतीचा पाठाचा तुम्ही एक अध्याय जरी आज वाचला तरी देखील चालेल। जर ज्यांची इच्छा असेल, ज्यांना वेळ असेल, त्यांनी पूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करावं। स्वामी चरित्र सारामृताचं देखील तुम्ही आज पठण करायचं आहे। रुद्र याचा देखील पाठ पूर्ण करायचा आहे। तरी सर्वच जणांनी आपण सर्वांनी संकल्पयुक्त संकल्प हा करायचा आहे, कारण ही सेवा आपल्याला या वर्षापासून म्हणजे या 1 जानेवारीपासून आपल्याला सर्वांना सुरू करायची आहे। ज्यांनी कोणी आतापर्यंत या सेवा केलेल्या नसतील त्यांनी नक्की ह्या सेवा करायच्या आहेत। दररोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं एक पारायण करणं शक्य असेल तर करावं, किंवा दररोज 3 अध्याय 11 माळी हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे। दुर्गा सप्तशती पाठाचं देखील तुम्ही याचप्रमाणे करू शकता। 3 अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता किंवा दुर्गा सप्तशती पूर्ण पाठ देखील करू शकता। ज्याची इच्छा आहे, इच्छा असेल तर मार्ग सापडतो। कारण काय असतं, प्रत्येक वेळेला आपण असं म्हणू शकत नाही की मला वेळ नाही। जर तुम्हाला देवासाठी वेळ नसेल तर देवाला देखील तुमच्यासाठी कधीही वेळ नसणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांची भक्ती करणार नाही, सेवा करणार नाही, तोपर्यंत त्यांनाही कळणार नाही की आपला कुठला तरी भक्त आपल्यासाठी नक्कीच आपल्या आशीर्वादाची वाट बघत आहे। तर कुठलीही सेवा करत असताना आपल्या मनातला भाव हा खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर नवार्णव मंत्राचा 16 वेळा तुम्ही जप करू शकता। दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करायचा आहे। गायत्री मंत्राचा जप देखील करायचा आहे। आता गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा मंत्र तुम्ही 1 माळ म्हणायचा आहे, करायचा आहे। आणि शाबरी मंत्र देखील तुम्ही म्हणायचा आहे। महामृत्युंजय मंत्राचा जाप तर प्रत्येकाने प्रत्येक दिवशी करावा, कारण महामृत्युंजयाचं जापाचे जेवढं महत्त्व मला माहीत आहे त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व तुम्हा सर्वांना माहीत आहे। दत्त महाराजांचा बीजमंत्र देखील तुम्ही म्हणायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, जेवढे आपले मंत्र आहेत तेवढे मंत्र म्हणायचे तर आहेतच। त्याबरोबर तारक मंत्र
या तारक मंत्राची शक्ती या प्रत्येक सेवेकऱ्याला आहे आणि तारक मंत्र प्रत्येकाने म्हणायचा आहे. सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा म्हणा. तुम्ही म्हणायचं आहे. तुमच्या मुलांना देखील तुम्ही याबद्दल सांगायचं आहे की तारक मंत्र तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही पठण करा, म्हणा किंवा यूट्यूबला लावून द्या. श्री सूक्तमचं पठण देखील आपण सर्वांनी करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा पुरुष सूक्त आहे. जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा नक्की सर्वांनी करायचं आहे. कारण दिवसभरातील आपण केलेलं आचरण, विचार आणि त्याचबरोबर आपण केलेलं कर्म हे आपल्यासोबत दररोज याचा हिशोब आपल्या आपली जी वही आहे वरती देवाजवळ, त्या वहीमध्ये हिशोब याचा होत असतो. त्याचप्रमाणे आपण केलेलं कर्म जसं आहे तशी आपण केलेली सेवेचा देखील हिशोब आपल्या कर्माच्या वहीमध्ये होत असतो. म्हणून दिवसभरातील आणि रात्री झोपण्यापर्यंत आपण जे काही करतो त्या प्रत्येक सेवेचं आध्यात्मिक महत्त्व, त्यामुळे होणारे लाभ, आपल्याला या सेवांमुळे जीवनात कशी शांती आणि समाधान मिळणार आहे, प्रगती होणार आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे जर आपण दिवसभर योग्य भावनेने सेवा केल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे, मन शांत राहणार आहे आणि नकळतपणे आपल्या नशिबाचे दरवाजे देखील उघडणार आहेत. म्हणून सर्वांनी आजपासून हा संकल्प करा की जेवढी सेवा आपल्याला स्वामी महाराजांची करता येईल, कुठल्याही देवाची करता येईल, ती सेवा आपल्याला करायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.